नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त चहा घेते मी आत्ता आणि मी चालली कृतिकाकडे. तिच्याकडे मला मोठे मोठे पॉट आहेत तर ते घेऊन यायचेत. म्हणजे उद्याच्या प्रिपरेशनसाठी. उद्या राघवचं बड्डे सेलिब्रेट करणार आहे आम्ही आमच्या जवळच्या फ्रेंड्ससोबत. सो त्यांच्यासाठी पार्टी आहे. तर आज 2 हळदी कुंकू आहेत आणि माझ्या मैत्रिणीकडे शुभांगी इकडे 12 वाजता जायचं आहे तिच्याकडे आणि संध्याकाळी 5:30ला वैशाली ताई आहेत तर त्यांच्याकडे आहे हळदी कुंकू. तर तिकडेही जायचं आहे आणि घरही आवरायचं आहे. बड्डेसाठी जास्त प्रिपरेशन म्हणजे काय आहे तर आता फक्त डेकोरेशन राहिले बड्डेचं. आणि म्हणजे मी घरी कुकिंग का करणार आहे याचं रिझन काय आहे की मागच्या वेळेला मी ना बऱ्याचदा मागून पाहिलं बाहेरून जेवण वगैरे, परंतु ते काही म्हणजे सगळेच जे फ्रेंड्स आहेत आमचे ते एवढं आवडीने खात नाहीत. जसं की मी गणपतीमध्ये घरी बनवलं होतं तर ते सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं आणि मग त्यामुळे आपल्यालाही चांगलं वाटतं. आणि बाहेरून मागवलेलं जेवण वेस्ट जातं, खूपदा जास्त वेस्ट जातं आणि कधी कधी फ्रेंड्स आहेत तर त्यांचं कन्फर्म नसतं, त्यामुळे आपण जेवण वगैरे मागवून ठेवतो एक्स्ट्रा, मग ते खूप एक्स्ट्रा होऊन जातं, खूप जास्त होऊन जातं. सो त्यामुळे मी म्हटलं की घरीच बनवेल. काही शॉर्टेज वगैरे आलं तर पटकन. माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी आहेत तर त्या मला हेल्प करू का विचारतात, काही जण करतात. म्हणजे मी कसं होतं की जास्तही गर्दी झाली किचनमध्ये की मग आपल्याला ना कुकिंग करायला जमत नाही आणि ऑलमोस्ट सगळेजण मला विचारतात की तुला हेल्प हवी आहे का काही. परंतु म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे ते लवकर येऊन देतात. तर मी काहीतरी 4-2 मैत्रिणींना बोलून घेते, ज्यांना पॉसिबल असेल अशा मैत्रिणींना मी बोलून घेते. सो येतात, सगळे आवडीने करतात आणि खरंच खूप छान वाटतं एकत्र कुकिंग वगैरे करायला. आणि त्यामुळे मग मी शक्यतो घरी बनवायचा प्लॅन करते की 4 गप्पाही जास्त होतात आणि छान वाटतं. आणि बाहेरून मागवलं की असं होतं की यार म्हणजे ते त्याच्यामध्ये सोडा वगैरे जास्त असतो, पोटाला त्रास होणार नंतर. आणि शक्यतो हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे म्हणजे मला आता असं वाटतं की नाही, आपण सगळ्या वस्तू चांगल्या यूज केल्या पाहिजे. त्यामुळे मग मी जेवणामध्ये सगळ्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या आणलेल्या आहेत. सो आता माझी सगळी प्रिपरेशन झालेली आहे आणि फ्रीज देखील मी क्लीन केला आहे. 2 दिवस झाले फ्रीज क्लीन करून, थोडासाच राहिला आहे पार्ट तर तोही मी क्लीन करून टाकेल आज. आणि आज मी खूप बिझी आहे, तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेवढं मला जमेल तेवढं. पहिल्यांदा मला क्लिनिंग करायची आहे घराची. आता मी कृतिकाकडे जाऊन पॉट घेऊन येते, म्हणजे मला उद्या पटकन इझिली सापडतील. तर आता मी चहा घेते मस्त. राघव झोपलाय, गाऊही झोपले आणि मला ना खरं 2-4 दिवस एक्सरसाइजला वगैरे वेळ भेटला नाही. वॉकिंगलाही मी सकाळची जात होते वॉकिंगला, पण काल गावच्या स्कूलमध्ये जायचं होतं त्यामुळे गेले नाही वॉकला. आणि आज असंच काही ना काही कामामुळे मग विसरून म्हणजे राहून जातं. हळदी कुंकू आहेत आज बरेचसे, तर म्हटलं की आजही जरा काय वॉकवर एक्सरसाइज वगैरे केली ना की त्यामध्ये वेळ जातो आणि तसं पाहायला गेलं तर संध्याकाळपर्यंत थकून जातो. आज हळदी कुंकू आहेत, उद्या बर्थडे आहे राघवचा. म्हटलं 1-2 दिवस मी आता ना जरा रिलॅक्स राहते, सो जेणेकरून चेहराही माझा फ्रेश राहील आणि मलाही जरा म्हणजे घरामध्ये एनर्जीची गरज आहे काम करण्याची, तर तिकडची एनर्जी मी इकडे यूज करते. तर चला आता जाते कृतिकाकडे. आणि कृतिकाकडून मी पॉट आणल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे श्रीखंड आहे. तर हे मी ना 24 तास बाहेर ठेवलं होतं थोडंसं आंबट होण्यासाठी, त्यामुळे टेस्ट छान होते. तर इथे हे श्रीखंड आता मी छान मिक्स करून घेणार आहे, त्यामुळे या श्रीखंडाला छान कलर येणार आहे. आणि या स्टेजला तुम्ही ना तुमचं श्रीखंड आहे तर ते छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जर दह्याचे गोळे गोळे वगैरे असतील तर तेही स्मॅश करून घ्यायचे छान. आणि अप्रतिम श्रीखंड तयार होतं. तुम्ही घरी ट्राय करा एकदा. आणि थोडंफार कमी जास्त झालं तर तुम्ही वरनं ॲड करू शकता, असं नाही की तुम्ही नंतर ॲड नाही करू शकत. तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्हाला कसं टेस्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही आता मी हे 6 किलो दही लावलं होतं, त्याच्यासाठी मी 2 किलो साखर घातली होती नंतर. तर 6 किलो दह्यामधून पाणीही बाहेर गेलं होतं आणि मग ते 4 किलो वगैरे झालं असेल किंवा 3 किलो, त्याच्यामध्ये मी 2 किलो साखर घातली होती. आता साखरेचं प्रमाण हे तुमच्यावर आहे, तुमचं दही किती आंबट आहे त्यावरती. जास्त आंबट असेल तर म्हणजे जेवढं दही आहे तेवढीच साखर लागते. आता इकडचे जे योगर्ट आहेत म्हणजे इकडचे जे दही आहेत तर ते जास्त आंबट नसतात, सो त्यामुळे मग साखर कमी लागते.
त्यानंतर माझी मैत्रीण शुभांगी तिच्याकडे निघालो होतो आम्ही, कारण तिच्याकडे हळदी कुंकू होतं. तर माझ्यासोबत रेनू आणि कृतिका देखील होती. आणि राघवचा हा कुर्ता शुभांगीनेच आणलेला आहे इंडियावरून. तर खूप क्यूट दिसत होता, त्यामुळे त्याला मी आजही तोच घातला. तर त्याच्या बोरणांच्या दिवशी त्याला मी तोच घातला होता. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला सांगितलं होतं 12 वाजता आम्हाला हळदी कुंकवाला जायचं. तर मी बाल्कनी क्लीन केली, देवपूजा वगैरे केली, तेवढी रूम क्लीन करून परत राघवने कचरा वगैरे करून ठेवला. आणि त्यानंतर मुलांचे आंघोळ वगैरे झाले, वॉशरूम्स वगैरे क्लीन केले आज, कारण उद्या आहे राघवचा बर्थडे. तर म्हटलं आज व्यवस्थित सगळं करून ठेवते, डीप क्लिनिंग करून ठेवली आहे. आणि नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. तर आम्ही आता चाललो आहे हळदी कुंकवाला शुभांगीकडे. आणि रेनू आणि कृतिका माझ्या मैत्रिणी त्या दोघी जणी देखील आहेत. तर आम्ही आता टॅक्सीने जाणार आहोत, त्यामुळे रेडी होऊन चाललेलो आहोत. तसं वॉकेबल आहे, वॉक करून जाऊ शकते. आणि मी तर कुठेही जाऊ शकते, एक 10-15 किलोमीटर सुद्धा वॉक मी करू शकते. परंतु सगळेजण नाही करू शकत, आम्ही सगळे एकत्र चाललेलो आहोत आता. आणि मुलांना घेऊन जायचं, मुलं थकतात. गावची स्कूटर असते, स्कूटरवर येते, राघवचं स्कूटर असतं नेहमी. हॅलो हॅलो, आज शुभांगीकडे अजून रेडी नाही. छान दिसते ग. आल्या. हो हो हो. नमस्कार मंडळी. आम्ही इथे मस्त पावभाजीसाठी पाव भाजतोय आणि त्याला चांगलं असं बटर वगैरे लावतोय. आणि इथे असे पाव टाकलेले आहेत आता सगळ्यांना वाटत खायला पावभाजी. आणि याच्यामध्ये पावभाजी आहे. आणि ती शुभांगी आणि मयुरी ना, दोघींनी बनवली आहे. नमस्कार मंडळी. तर हळदी कुंकूवरून आल्यानंतर राघवला झोपवलं मी आणि घरातलीच कामं आवरत बसले. भरपूर कामं आहेत. माझे मिस्टरही घरी आलेत, त्यातनं मग आता मी चहा ठेवला आहे. तर त्यांना हाफ डे म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे आणि हाफ डे त्यांचं इथे जवळ विजिट होती, सो ती झाली. आणि आता घरी आलेत. तर चहाला नेमकं दूध नाही, मी दूध आणायला चालली. आणि अजून एका मैत्रिणीकडे हळदी कुंकू आहे. तर हळदी कुंकू असलं की मस्त रील बनवायचा प्रोग्राम चालू असतो. तर मी म्हटलं की आता चहा वगैरे ठेवेल. आणि आज राघवच्या बड्डेचं डेकोरेशनही करायचं आहे आम्हाला. आता वेळ कसा भेटतो त्यावर आहे. आणि म्हटलं की पूर्ण हाऊस एकदम क्लीन करून ठेवावं, सो जेणेकरून उद्या फक्त कुकिंग राहील. तर चला आता मी दूध आणते. नमस्कार मंडळी. तर गावचा क्लास चालू आहे, राघव झोपला आहे, अजून उठला नाही. तर मी पटकन रेडी होऊन माझी मैत्रीण आहे वैशाली ताई आणि त्यांच्याकडे चालू. एकच का इयरिंग्स घातली आज पण, तर दुसरी इयरिंग्स घातली. मी विसरले होते, ॲक्च्युली दुपारी विसरले होते मी. तर चला आता जाऊयात हळदी कुंकवाला. आणि ऑब्व्हियसली तिकडे गेलं की मस्त अशा रील्स बनवायच्या. आता संपला, आजच्या आणि उद्याच्या दिवसच हळदी कुंकू आहे, त्यानंतर संपेल. आणि ही माझी चंद्रकोर पैठणी आहे. तर मी माझ्या नंतरला वगैरे हीच घेतली होती आणि मलाही घेतली सोबतच. आणि ही आहे माझी मैत्रीण वैशाली ताई. तर तीही मुंबईची आहे. आणि माझ्या मैत्रिणी इथे सगळ्या आल्या होत्या हळदी कुंकवासाठी. आणि इथे फूडमध्ये समोसा होता, अप्पे होते आणि चटणी होती. तर मला जेव्हा ऑप्शन नसेल तेव्हा मी समोसा वगैरे खाते, परंतु जेव्हा ऑप्शन असेल फ्राईडला तर मग मी दुसरा ऑप्शन चूज करते. तर इथे अप्पे आणि चटणी खाल्ली होती मी आणि खूप सुंदर झाली होती चटणी देखील आणि अप्पे देखील.
आणि यानंतर मी घरी आले कारण मला कुकिंग करायचं होतं आणि आपला राघवही उठला होता. आणि आपला राघव ना खूप शहाणा आहे, म्हणजे अजिबात त्रास देत नाही. उठलं की तेवढी भूक वगैरे लागली की किचनमध्ये येतो, अदरवाईज नाही, इकडे तिकडे खेळत राहतो. आणि त्यालाही आता चपाती भाजी वगैरे खायला मी शिकवते. सो मी पटपट भुर्जी बनवून घेत होते आणि सोबत चपाती, सो जेणेकरून मी त्यालाही खायला घालेल आणि तो खेळत बसेल. आणि खरंच खूप शहाणा बाळ आहे माझं. आणि यानंतर आम्ही बलून फुगवायला घेतले कारण म्हटलं क्लिनिंगच्या आधी बलून फुगवले तर मग क्लिनिंग वगैरे करायला इझी पडेल, डेकोरेशनचं काम होऊन जाईल. एवढं फुगवले मी त्याचं काय आणि खूप सारे बलून्स आम्हाला ब्लो करायचे होते, त्यामुळे मग रेनूलाही बोलवलं होतं. रेनूने भरपूर सारे फुगवले होते आधी आणि त्यानंतर मी काही फुगवले. सो भरपूर सारे बलून्स होते, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे डेकोरेशन आहे तर हे माझे मिस्टर करणार होते आणि मी त्यांना म्हणत होते आत्ताच करून घ्या, सो जेणेकरून उद्या तुम्हालाही जास्त म्हणजे आराम पडेल, टेन्शन नाही येणार. परंतु त्यांनी अजिबातच म्हणजे ऐकलंच नाही. ते बोलले नाही दुसऱ्या दिवशीच करू. मग मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि यानंतर आम्ही निघालो होतो गिफ्ट मार्केटला. तर काही रिटर्न गिफ्ट्स कमी पडत होते मुलांना, त्यामुळे मग ते घेऊन यायला चाललो होतो आम्ही. आणि राघव मस्त कॅरी बॅग घेऊन निघाला होता. खूप छान दिसत होतं, तुम्ही पाहू शकता. असं पळत होता कॅरी बॅग घेऊन आणि त्याला बसायचं होतं त्याचे जे टॉय कार्स असतात त्याच्यावर, परंतु सगळे पुढे निघाले की तोही आमच्या मागे पळत होता. आणि इथे आम्ही गिफ्ट मार्केटला आलो होतो. तर राघवने ही ट्रॉली घेतली होती त्याच्यासाठी, त्याला खूप आवडली होती आणि रात्री अक्षरशः तो ट्रॉली घेऊनच झोपला. अजिबात ऐकायलाच तयार नाही. ट्रॉली इकडून तिकडे सुद्धा सरकून दिली नाही त्यांनी, म्हणजे सोबतच घेऊन झोपला होता. आणि मुलांचं असं असतं, नवीन टॉय वगैरे आले घरात की त्याच्याच सोबत 1-2 दिवस खेळायचं, 2 दिवसाने ते कुठे आहे ते सुद्धा त्यांना माहिती नसतं. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.